जय श्रीराम। मला असं वाटतं की इतक्या लोकांचे भाषण ऐकून तुम्ही बोर झाले की कैलासजींची वाट बघताय। ते एकदा जोरात उद्या रामनवमी आहे। जय श्रीराम। आज श्रीराम नवमींच्या पूर्वसंध्यावर इथे आयोजित कैलाश खेर यांच्या असा या कार्यक्रमाचं योगेश यांच्या बँडचं आजचं आयोजन आहे आणि निश्चितच या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र नरेंद्रजी बुंडेकर हे दरवर्षी राम जन्मोत्सव शोभायात्राच्या माध्यमातून भंडारामध्ये अनेक कार्यक्रम करतात आणि दरवर्षी या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पाहायला इथे मिळतात। अच्छा, या कार्यक्रमात इथे उपस्थित आपल्या भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोले साहेब ते उपस्थित, या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र आणि आपले भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नरेंद्रजी बोंडेकर, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे, आपल्या भंडाराचे एस साहेब नरुलजी हसनसिंह, या श्रीराम उत्सव चे अध्यक्ष मयूरजी बिसेन, पंकजी सारडा, अनिलजी गायदने, संजयजी कुंबलकर, प्रकाश मालगावे, अभयजी भागवत, सौभांगीताई मेंढे, सौ अश्विनीताई बुंडेकर, आशाताई गायदने, सविता तुरकर, भाग्यश्रीताई गबने, आदरणीय मान इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित भंडारा शहरात कोपऱ्यातून आलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हटलं तर प्रभू श्रीरामांबद्दल ज्या प्रकारे आपले प्रकाशजी मालगावेंनी सांगितलं, निश्चितच प्रभू श्रीरामचा आदेश, प्रभू श्रीरामांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपला पुढचं वाटचाल करत असतो आणि अनेक वर्षानुवर्ष जे आपल्या पिढ्याने केली होती, तसं अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळी त्यांचं मंदिर बनलं, याची जी अपेक्षा केली होती ते मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या पिढ्या मागील अनेक पिढ्याचे एक स्वप्न तो या माध्यमातून निश्चितच पूर्ण झालेला आहे। गुढीपाडवापासून तर अनेक या देशामध्ये अनेक जागेवर अनेक ठिकाणी आणि संपूर्ण देशभर अनेक कार्यक्रम झाले, अनेक गायकांचे कार्यक्रम त्या माध्यमातून इतर ठिकाणी झाले, पण एक चांगला मोठा कार्यक्रम आपल्या भंडारासारख्या ठिकाणी झाला पाहिजे ही या भागातील सर्वांची इच्छा होती आणि आपल्या आमदार साहेबांनी कैलाश खेर सारख्या एक देशातील काही जगात सुप्रसिद्ध अशा गायकांना इथे आणून नुसतं त्यांचं किंवा या मंडळाचंच नाव नाही तर संपूर्ण भंडाराचंही नाव त्यांनी सगळीकडे प्रसिद्ध केलेलं आहे। एक या माध्यमातून निश्चितच कैलाशजी 2017 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला। अवघ्या 45व्या वर्षी त्यांना इतकं मोठं जे भारतातलं प्रमुख पद आहे ते मिळालं आहे आणि अनेक गायकांचा आदर्श घेऊन त्यांनी आपलं करिअरची सुरुवात केली। कुमार गंधर्व असणार, भीमसेन जोशी असणार, नुसरत फतेह अली खान असणार, या सगळ्यांचा आदर्श घेऊन अनेक गुरूंकडनं वयाच्या 14व्या वर्षापासून ते घराच्या बाहेर निघाले आणि सातत्याने या संगीताचं प्रशिक्षण घेतलं आणि आज अनेक जे आपण ऐकतो त्यांचे, मलाही त्यांचे प्रसिद्ध गाय आहेत, तेरी दीवानी, मला वाटतं सय्या, हे रब्दा, या ज्या गाणे आहे हे त्यांचे फार प्रसिद्ध आहे आणि निश्चितच आज त्यांच्या सगळ्याच गाण्यांचा आस्वाद आपल्याला मिळत आहे। मला वाटतं नरेंद्र भाऊ आज फक्त प्रभू श्रीरामांवर गाणे राहतील की इतरही गाणे राहतील?
दोन्ही आहे ना, म्हणजे आम्ही 1-1.5 तास थांबू शकतो. तर मला असं वाटतं आपण सर्व त्यांचे वाट बघतात आहे. मला असं बोडकर साहेब तुमचं भाषण सुरू व्हायच्या पहिले फोन करून घ्या, म्हणजे आले पाहिजे. भंडारात आले आहेत, पण ते जोपर्यंत आदेश झाला नाही तोपर्यंत इथपर्यंत येणार नाही ना. इथे मला बोलावलं आणि एक चांगला एक कार्यक्रम इथे सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून, विशेष करून नरेंद्रजी बुडेकरच्या माध्यमातून आयोजित केला. मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो, फार फार त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.